बंधूंनो, आज आपण आलेलो आहोत जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यामधील निंबोरी या गावामध्ये. या गावातील प्रगतीशील शेतकरी शेळके भाऊ यांच्या शेतामध्ये आज आपण उभे आहोत. तर त्यांनी पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीचे ग्रोग्रीन 9 हे खत एकरी 10 बॅग वापरलेला होता. तर आज आपण 24 नोव्हेंबरला आज आपण या प्लॉटमध्ये आहोत. तर इथं कंडिशन आपण बघू शकता की आजही हा प्लॉट एकदम हिरवागार दिसतोय. आणि आपण भाऊलाच त्यांच्या तोंडून जाणून घेऊया काय म्हणजे त्या ग्रोग्रीन 9 चे कसे रिझल्ट आले, काय रिझल्ट आले. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं एकदा नाव, गाव, मोबाईल नंबर एकदा सांगा बरं. मी शरद व्यंकटराव शेळके, निंबोरी, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. ओके. माझा मोबाईल नंबर आहे 87 88 82 93 14. तर दादा ही तुम्ही ही जी लागवड आहे, ही लागवड किती तारखेची आहे तुमची? तेव्हा प्लॉट जो पहिला बघितला तो 4 जूनची आहे आणि हा 8 जूनची. हा 8 जूनची लागवड आहे. आणि तुम्ही ज्यावेळेस लागवड करण्याच्या अगोदर त्याच्यामध्ये बेसल डोस साठी कुठले खत वापरले होते? ग्रोग्रीन 9 दिलं होतं भाऊ ना. किती वापरलं होतं एकरी? एकरी 10 बॅग. एकरी 10 बॅग वापरलेल्या आहेत. त्याच्यासोबत काही दुसरं रासायनिक खत आणखी काही होते? 10-26 पण यांनी त्यासोबत वापरलेलं होतं. बर, आता हा प्लॉट जवळपास 6 महिन्याच्या आसपासचे हे प्लॉट झालेला आहे. आजही इथं खूप हिरवेगारपणा दिसतोय. तर तुम्हाला ग्रोग्रीन 9 वापरल्यानंतर या म्हणजे काय फरक जाणवला? तुम्ही म्हणजे दरवर्षी अद्रक करता, ह्या वर्षी अद्रक आहे तुमच्याकडे, तर ग्रोग्रीन 9 वापरल्यानंतर आणि आता काय फरक दिसतोय तुम्हाला, काय वाटतं? आम्ही दरवर्षी अद्रक लावतो, पण यावर्षी काय झालं, आम्ही ग्रोग्रीन 9 वापरल्यामुळे उगवण शक्ती बी एकदम चांगले झाले. फुटवे व जमीन नरम राहिली. आम्ही इथे शेणखत अजिबात देत नाही. शेणखतच नाही टाकत, आम्ही असल्यावर बी टाकत नाही. तर भाऊचं म्हणणं आहे की शेणखत अजिबातच वापरलेलं नाही या प्लॉटमध्ये. आणि या प्लॉटमध्ये त्यांना सुरुवातीपासून हे जाणून आलं की उगवण शक्ती एकदम चांगली झाली. उगवण चांगली झाल्यानंतर दुसरी गोष्ट आणखी जे जमीन जी आहे, तर जमीन ग्रोग्रीन 9 हे जे जमीन भुसभुशीत ठेवण्याचं काम करतं. मुळ्या पण ऍक्टिव्ह होते असतात. आणि आजही आपण इथं बघू शकता की फुटवे पण खूप जबरदस्त आहे. त्यांच्या याला जारवा पण बघा तुम्ही, एकदम असा खालीपर्यंत असं पांढरेपणा दिसतोय. आणि फुटवे पण बघा, फुटवे जवळपास एका याला 35-40 एक मिनिमम 35-40 फुटवे आहेत, हे बघा. आणि ही मधली जी जमीन आहे, पाणी धरून ठेवण्याचं म्हणजे पाणी सुकवण्याचं काम हे चांगल्या प्रकारे करतं. जमीन एकदम भुसभुशीत ठेवतोय. तर असं हे पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीचं ग्रोग्रीन 9 आहे. आणि ह्याच बरोबर आपण आले आपल्या सोबत आहेत ते डीलर ज्यांनी हा प्लॉट उभे केलेले आहे. दादा आपलंही नाव सांगा. नमस्कार. योगीराज कृषी केंद्र शेलगाव. आम्ही इथं शरद भाऊ शेळके, निंबोरी, इथं आम्ही ग्रोग्रीन 9च्या 2 एकरसाठी 20 बॅग दिल्या होत्या. त्या प्लॉटला पण 10 वापरला, याला वापरलेला आहे. याचा फायदा असा झाला की जमीन भुसभुशीत राहिली. भुसभुशीत राहिल्यामुळे काय जर्मिनेशन वगैरे चांगलं आलं. आणि मुळीची संख्या एकदम पांढऱ्या शुभ्र मुळ्या चांगल्या आहे. आणि जे फुटव्याची संख्या एकदम जबरदस्त आली. समाप्ति में आप देख सकते हैं कि पूर्वी एग्रो इंडस्ट्री के उत्पादों ने किस तरह से हमारे किसानों की खेती को बदल दिया है और उन्हें अधिक उत्पादन प्राप्त करने में मदद की है। यदि आप भी इस अनुभव को साझा करना चाहते हैं या हमारे उत्पादों के बारे में अधिक जानकारी चाहते हैं, तो कृपया वीडियो में दिए गए नंबर पर हमारे किसान भाई से संपर्क करें या सीधे हमें कॉल करें। हम आपकी मदद के लिए हमेशा तैयार हैं।